नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, काय शासन निर्णय झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, विषय काय आहे। शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, नावात लिंगामध्ये बदल करणे बाबत करावयाची कार्यवाही। उपरोक्त विषयान्वये शालार्थ प्रणालीवरील पुढील प्रमाणे कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत आहे। शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, नावात जेंडरमध्ये बदल करणे। ज्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ पोर्टलवर नोंदवण्यात आलेले नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, नावात बदल, जेंडर बदल करण्याबाबतचे प्रस्ताव अधीक्षक, वेतन पथक, शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत, त्या संदर्भात प्रकरणीय असे प्रस्ताव मूळ अभिलेखे आधारे पडताळणी करून शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावे। प्रकरणीय पुढील अभिलेखांची पडताळणी करून असे प्रस्ताव शिफारसीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात येईल। तर बघा आता आपल्याला शालार्थ प्रणालीमध्ये काय काय बदल करता येतो, त्यासाठी पुरावा काय काय लागतो। शालार्थ प्रणालीत बदल करायचा तपशील आणि पडताळणी करायचे अभिलेखे। नियुक्ती दिनांक, जर आपल्याला नियुक्ती दिनांक आपला जर समजा प्रथम नियुक्ती दिनांक कदाचित चुकलेला असेल तर तो आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्यासाठी आपल्याला काय लागेल तर संस्था नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश अशा प्रकारचे कागद त्यासाठी पुरावा म्हणून आपल्याला लागतील। नंतर आहे जन्मदिनांक। जन्मदिनांक बदल करायचा असेल तर काय लागेल, विथ प्राधिकारी यांचे जन्म प्रमाणपत्र अथवा SSC प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र किंवा अशा प्रकारे आपल्याला हे कागद लागतील। नंतर नावात बदल, राज्य शासनाचे राजपत्र अथवा SSC प्रमाणपत्र, आधार कार्ड अथवा विवाह प्रमाणपत्र। नंतर जेंडर बदल, जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला। वरील प्रमाणे अभिलेखांची पडताळणी करून असे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावे। विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुनश्च अभिलेखांची मूळ प्रत अथवा शालार्थ डिजिटलायझेशनमधील उपलब्ध माहितीच्या आधारे पडताळणी करून शालार्थ प्रणालीवर त्याच लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचा वापर करून उपरोक्त प्रमाणे शालार्थ पोर्टलवरील नावात दुरुस्ती करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।